नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आजच्या प्रेझेंटेशनमध्ये बघणार आहोत ॲसिड फास्ट स्टेनिंग याबद्दल. सगळ्यात आधी 1882 साली जर्मन सायंटिस्ट पॉल एहरलिचनी ॲसिड फास्ट ऑर्गॅनिझमचा ॲसिड फास्टनेस शोधून काढलं. ही जी ॲसिड फास्टनेसची प्रॉपर्टी आहे ती सगळ्यात आधी त्यांनी शोधून काढलं. म्हणजेच ॲसिड फास्ट स्टेनची डिस्कव्हरी ही त्यांनी 1882 मध्ये केली. पण त्यामध्ये बऱ्याच काही त्रुटी होत्या ज्या कालांतराने मॉडिफाईड केल्या. फ्रान्स झिल आणि फेडरिच नेल्सन बॅक्टेरियोलॉजिस्ट आणि पॅथॉलॉजिस्ट होते. यांनी 1883 मध्ये ज्या मॉडिफिकेशनमुळे आपल्याला बॅक्टेरियाला स्टेन करणं फार सोपं झालं, म्हणूनच याला झेडेन स्टेन असं देखील म्हटलं जातं. आता ॲसिड फास्टनेस म्हणजे नेमकं काय? ॲसिड फास्टनेस हे विशिष्ट जीवाणूच्या सेल वॉल मधल्या संरचनेवर अवलंबून असतं. ॲसिड फास्ट ऑर्गॅनिझम जे असतात त्यांच्या सेल वॉलमध्ये मायकॉलिक ॲसिड नावाचं फॅटी ॲसिड्स असतं, ज्याचं नेचर, त्याचा स्वभाव गुणधर्म हा वॅक्सी असतो, म्हणजे मेणासारखा त्याचा स्वभाव गुणधर्म असतो. आणि थोडक्यात प्रायमरी कलर जर ऑर्गॅनिझमनी घेतला तर तो स्ट्रॉंग ऍसिड टाकून देखील ते डिकलरायझेशनला रेजिस्ट करतात, डिकलराइज होत नाहीत. याच प्रॉपर्टीला ऍसिड फास्टनेस असं म्हणतात. आता असे कुठले कुठले ऑर्गॅनिझम्स आहेत? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, लेप्री, नोकार्डिया, मायक्रोस्पोरिडिया, सायक्लोस्पोरा, क्रिप्टोस्पोरिडियम आणि बॅक्टेरियल स्पोर, हे सगळे ऑर्गॅनिझम हे ऍसिड फास्ट ऑर्गॅनिझम्स आहेत. आता ऍसिड फास्ट ऑर्गॅनिझम साठी झेडेन स्टेन जी केली जाते तिला आता हॉट मेथड असं म्हटलं जातं. दुसरी झेडेन स्टेन आहे तिला कोल्ड मेथड किंवा किनियॉन मेथड असं म्हटलं जातं. हॉट मेथड का? कारण आपण याच्यामध्ये स्टेनला वाफवतो म्हणून हॉट मेथड. कोल्ड मेथड ज्यात आपल्याला स्टेनला वाफवावं लागत नाही ती म्हणजे कोल्ड मेथड. आपण ग्रामस्टेन मध्ये बघितलंय स्मिअर कसं करायचं. याच्यामध्ये परत हे घेण्याचं तात्पर्य एवढंच की झेडेन स्टेन करताना पेशंटनी जी थुंकी दिलेली आहे त्याच्यामधलं आपल्याला पिवळसर भाग म्हणजे जो मोर प्युरिलंट आहे तो स्मिअरसाठी निवडायचा आहे. वरचा पांढर का पातळसा पोर्शन आहे त्याच्यापासून आपण जर स्टेन केलं तर कदाचित आपण ऍसिड फास्ट ऑर्गॅनिझमला मिस करू शकतो. स्मिअर फार जाड किंवा पातळ नसावा. स्मिअर बनल्यानंतर जर एखाद्या प्रिंटवर, मजकुरावर आपण ठेवला, आपल्याला ते वाचता आलं पाहिजे अशा पद्धतीचा स्मिअर असावा. आता स्पुटम पासून स्मिअर जेव्हा बनवतो तो तेव्हा काहीसा घट्ट होतो, त्याच्यामुळे त्याला हवेत वाळायला किमान 10 मिनिटं लागतात. त्याच्यानंतर ग्रामस्टेन सारखं ज्योतीवरून 3 ते 5 वेळा साधारण फिरवून घ्यायचं किंवा 8 ते 10 सेंटीमीटर वरती धरून हिट फिक्स करायचं आणि आपण नंतर त्याला स्टेनिंगसाठी घेणार. आता स्टेनिंग करताना याच्या 3 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे की आपण कार्बल फिशिन टाकणार स्मिअरवर. ते कार्बल फिशिंग टाकल्यानंतर आपण स्मिअरच्या बुडाला वाफ देणार. आपण त्याला दिव्याच्या साह्याने, पेटत्या दिव्याच्या साह्याने ते तापवणार, जेणेकरून ते तापताना फक्त वाफ निघायला पाहिजे. तो जो स्लाइडवरचा स्टेन आहे तो उकळायला नकोय. वाफ आली की दिवा लांब ठेवायचा, परत वाफ आणायची, असं 3-4 वेळा करायचं. हे करताना काय होतं, तो जो मायकॉलिक ऍसिड प्रेझेंट आहे सेल वॉलमध्ये तो वितळतो, कारण तो वॅक्सिनेचर आहे, मेणासारखा बनलेला आहे, तो वितळतो आणि मग ते गरम गरम कार्बल फिशिन आहे प्रायमरी स्टेन, ते ऑर्गॅनिझम्स मध्ये जातं आणि त्याची पूर्ण सेल वॉल आहे ही गुलाबी रंगाने रंगली जाते. 5 मिनिटांनी जेव्हा साधारणपणे असं 3-4 वेळा केल्यावर जेव्हा आपण त्याला थंड होऊ देतो तेव्हा ती वॅक्सी सेल वॉल परत सील होते, परत तो मेण घट्ट बसतो आणि तो गुलाबी रंगाचा ऑर्गॅनिझम हा मेणामध्ये बंद होतो. मग जेव्हा दुसरी स्टेप येते तेव्हा आपण स्ट्रॉंग सल्फ्युरिक ऍसिड टाकतो, जेणेकरून आपल्याला त्याला डिकलराइज करायचं असतं. अवेलेबल असणाऱ्या स्मिअरचं सगळं बॅकग्राऊंड डिकलराइज होतं एक्सेप्ट ऍसिड फास्ट बॅसिलाई, आणि ह्याच याला म्हणतात ऍसिड फास्टनेस, अँड यालाच प्रिन्सिपल ऑफ झेडेन असं देखील म्हणतात. पाण्याने धुतल्यानंतर आपली तिसरी स्टेप आहे
मिथिलीन ब्लू घ्यायचं, साधारण 30 सेकंदासाठी टाकायचं. मिथिलीन ब्लूनी काय होणार, जे गुलाबी रंगाने रंगलेले ऍसिड फास्ट बॅसिल आहे त्याला सोडून सगळंच बॅकग्राऊंड हे ब्लू होणार, जे पांढरं झालं होतं सल्फ्युरिक ऍसिडमुळे. आणि शेवटी आपल्याला रिझल्ट मिळणार ब्लू बॅकग्राऊंड विथ द पिंक बॅसिलाय, जर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस किंवा अदर ऍसिड फास्ट बॅसिलाय प्रेझेंट असतील तर. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलस जनरली लॉंग, स्लेंडर, स्ट्रेट, कधी कधी स्लाइटली कर्व आणि बिडेड माळेसारखे दिसतात. दॅट इज कॉल्ड ऍसिड फास्ट ऑर्गॅनिझम इज प्रेझेंट इन अ गिवन झेड स्टेट. मला आशा आहे तुम्हाला याची प्रोसेस आणि प्रिन्सिपल हे साध्या भाषेत कळलं असेल. जर तुम्ही परीक्षार्थी म्हणून उभं राहता तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची प्रश्न विचारली जातात. बरीच प्रश्न विचारतात, पण आज मी तुम्हाला कॉमन प्रश्न थोडक्यात सांगणार आहे. हू डिस्कवर झेड? पॉल एहरलिच डिस्कवर्ड झेड. Why it is called Zn? Because it was modified by Zeil and Nelson. That's why it is called Zn-stain. What is the principle of Zn-stain? Principle of Zn-stain is depend on the presence of mycolic acid, which makes it acid fast. That means the organism is resist decolorization by strong acids. That is the principle of Zn. What are the different acid fast organisms? Mycobacterium tuberculosis, leprae, nocardia, bacterial spore, cryptosporidium. These organisms are